अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। 6 फरवरी 2024 को परभनी जिले के जिंतूर शहर में राष्ट्रवादी कांग्रेस का आक्रोश मोर्चा निकाला गया था। इसमें माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने सत्ताधारियों पर जिस तरह से टीका सत्र शुरू किया है, यहाँ पर यह बताया गया है कि मजहब के नाम पर राजकारण करना और द्वेष फैलाना ये गलत बात है। जिंतूर के राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय से लेकर तहसील कार्यालय यहाँ तक एक रैली का आयोजन किया था। इसमें हजारों की तादाद में किसान बांधव मौजूद थे। यहाँ पर अध्यात्म के माध्यम से सामाजिक समता, शांतता, प्रेम का सद्भावना की समाज को बहुत ज़रूरत है, ऐसा भी इस वक्त विजय भांबड़े इन्होंने कहा है। जिसमें राज्य में विकास के अलावा धर्म के नाम पर जातीय देश जिस तरह से फैलाया जा रहा है, इस जातीय देश को पूरी तरह से नष्ट किया जाए, ऐसा भी इस वक्त माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने सत्ताधारी पक्ष जिंतूर सेलू तालुके के किसानों का यहाँ पर प्रलंबित जो प्रश्न थे, 6 फरवरी 2024 को यहाँ पर आक्रोश मोर्चे का आयोजन किया गया था। जिसमें मोर्चे को संबोधित करते समय माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने अपनी बात को रखा है और केंद्र और राज्य में जिस तरह से सत्ता रहते हुए भी तालुके का आमदार विकास काम छोड़कर फेसबुक पर ही विकास कामों की बातें करते हुए नजर आते हैं, ऐसा भी टोला इस वक्त माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने लगाया है। आमदार के वक्त में जिस तरह से 4.5 साल में आपने कोई काम नहीं किया है और शाड़ों की दुरुस्ती के लिए 200 कोटी रुपए जिला नियोजन समिति के माध्यम से आए थे, इस निधि को रोका गया है और 2014 से 2019 तक लगभग 33 केवी बीज उपकेंद्र 10 गांव में प्राथमिक आरोग्य केंद्र का यहां पर काम शुरू करना था, लेकिन यहां पर ये भी नहीं किया गया है और सर्वसामान्य किसानों को भी यहां पर परेशान करने का काम इस वक्त के आमदार ने किया है, ऐसा भी इस वक्त आरोप माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने लगाया है। रोजगार हमी योजना और गौर गरीब की पगार बंद करने का काम भी इस वक्त किया गया है। नागरिकों को किसी भी तरह की मूलभूत सुविधाएं नहीं दी गई है, ऐसा भी इस वक्त आरोप लगाया गया है। इस वक्त जिंतूर और सेलू तालुके में दुष्काल जाहिर करना, लेकिन यहां पर आर्थिक मदद इन किसानों को की जाए, ऐसा भी इस वक्त कहा गया है। सोयाबीन को 8 और कपास को 12,000 रुपये का भाव दिया जाए, ये भी मांग इस वक्त माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने अपने भाषण में बोलते समय कही है। नुकसान जिस तरह से किसानों का हुआ है, 13,500 हेक्टेयर मदद जाहिर करना चाहिए, ऐसा भी इस वक्त माजी आमदार विजय भांबड़े इन्होंने कहा है। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रसादरावजी बुडोन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे। आदरणीय प्रसादरावजी बुडोन साहेब। राज्य छत्रपती शिवाजी महाराज, राज्यातले शिल्पकार तरी आपण सर्वांनी भोजन करूनच जायचंय। कार्यकर्ते मंडळांमध्ये आपापल्या गावचे शेतकरी बांधव मोर्चासाठी आले, त्यांना डीएसपी ऑफिसच्या पाठीमागे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी शेतकऱ्याचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि या ठिकाणी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रसादरावजी बुडोन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे। आदरणीय प्रसादरावजी बुडोन साहेब। राज्य छत्रपती शिवाजी महाराज, राज्यातले शिल्पकार आपल्या जिंतूर शहर मतदारसंघाचे माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्या अन्यायाला वाचा
भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केले। या मोर्चाला माप ले लो, पीछे लो पूरा जिल्हा अध्यक्ष भेटाबाई मनीषाबाई केंद्रे सर्व आधी माझे नगरसेवक सर्व पंचायत समितीचे पदाधिकारी वाघी असे 10 ठिकाणी नवीन हॉस्पिटल बांधले। आम्हाला मंजुरी नको, आम्हाला मंजुरी नाही पाहिजे। तुम्ही 4.5 वर्षामध्ये हे दवाखाना बांधला दाखवा। मी शांतीपूर्वकपणे सांगतो, चला चालणार आपल्या गाडीत बसा माझ्यासोबत। चाकण्यामध्ये चांगलं हॉस्पिटल बांधला मी दाखवू शकतो, माझं नाव आहे तिथं। असे गावामध्ये बांधलं तर मी दाखवू शकतो। गौसडीमध्ये, चिकलठाण्यामध्ये, मोरेगावमध्ये, अरे तुमच्या दवाखाने दाखवायला किती बांधले? एखादा दवाखाना बांधला तुम्ही फक्त मंजुरी कागदावर। आता महिन्यावर असेल काम होईल तुमचं। हे काही हॉस्पिटल बांधलं पण आकडे असे की बघायचंच का? शाळेवरून येत होता, त्यांनी काल शाळेचा व्हिडिओ काढला। त्यांच्या काही जवळच्या लोकांना माझं सांगणे, त्यांचेही गाव त्यांचे कार्यकर्ते असतील, आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय केलं मला ते सांगायचं। मी परभणी जिल्ह्याचा पहिला आमदार की ज्या ठिकाणी विद्यार्थी होते त्या शाळेला मी डिजिटल करण्यासाठी माझ्या आमदारपणातून पैसे दिले। ती शाळा डिजिटल झाली पाहिजे। मी 50 लाख रुपये दिले त्या शाळेमध्ये, मी प्रोजेक्टर दिलं त्या शाळेमध्ये, मी चांगल्या प्रकारचं इन्व्हर्टर दिलं, मी काही वाचनालयामध्ये मी पुस्तक माझ्या आमदारपणामधून दिले। आम्ही चांगल्या प्रकारच्या शाळा बांधल्या, चाकणा, बोरी, दुर्गा, कौसडी। जाऊन बघा ना, तिथला व्हिडिओ काढा, शाळा कोणी बांधल्या तर तुम्हाला कळलं ना। यंदानी तिथली शाळा बांधल्या। आम्ही कधी राजकारणाला करत नाही, आम्ही कशी विकासामध्ये खोला घालत नाही। आता डीपीडीसी मध्ये कशामुळं कोर्टाने स्टे दिला? आता जज लोकांनी स्टे दिला म्हणजे काहीतरी चुकी झाल्या असतील ना। म्हणून मला तमाम शेतकऱ्यांना सांगायचं की विजय भांबरेवर जे आरोप केले त्याचं उत्तर मी आज या ठिकाणी दिलं आहे। त्यांना मला सांगायचं की माझ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। आम्ही जसं सांगितलं की 33 किलोमीटर गेले, तुम्ही दाखवा ना 33 किलोमीटर केलं, तुम्ही दाखवा। नवीन तुम्ही दवाखाना कुठं बनला? हे रस्ता हे झालं यांच्या पद्धतीचं, त्याच्या पप्पाला उल्लेख करावा लागतो। त्यांची तर आहे ते मी सांगतो तुम्हाला। 2014 ते 19 मी आमदार होतो। या मतदारसंघामध्ये अनेक लोकांना भेटायचे आणि सांगायचे माझे साहेब पगार सुरू करा। अरे आम्ही आमदार असताना या सगळ्या बसलेल्या आमच्या काही कार्यकर्ते प्रत्येक गावात गेले, आमच्या गरीब महिलांच्या पगाराच्या फायली भरल्या। सेलू तालुक्यात आम्ही 6-7 हजार पगारी मंजूर केल्या, जिंतूरमध्ये 5,500 पगारी मंजूर केल्या। पगार मंजूर केल्यानंतर या तालुक्याचे माजी आमदार त्यांनी एक पत्र दिलं, ते मी पत्र तुम्हाला वाचून दाखवलं। आमदारचं पत्र त्यांच्या वडिलांनी त्या काळामध्ये दिलं। हे झालं। नंबर 2, मी आमदार असताना या मतदारसंघामध्ये जवळपास जिंतूर तालुक्यामध्ये 2,500 आपण सिंचन विहिरीच्या मंजूर केल्या। किती? 2,500 लोकांच्या विहिरी मंजूर केल्या, त्यांना पैसे मिळू लागले। पण या ठिकाणचं राजकारण घुसलं, त्यांनी नांदेडचा कार्यकर्ता कोर्टामध्ये पाठवला। सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे पंचायत विहिरीच्या, आणि 2,500 विहिरीचे काम बंद करण्याचं काम या मतदारसंघाच्या माझ्या आमदार, तशी माझ्याकडे माहिती आहे। 2,500 लोकांच्या विहिरी बंद पाडल्या, तर आम्हाला या गरीब लोकांच्या विहिरी बंद पडतात। नंबर 3, काही लोक माझ्यावरती आरोप करतात की एमआरजीचे काम आम्ही बंद केले। एमआरजीचं पत्र कोणी दिलं? हे पत्र सध्याचे आमदार यांनी हे पत्र दिलं
की जिंतळे मेघाच्या कामाची चौकशी करा, विशेष करून ज्या राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीत त्या ठिकाणी बोगस चालले बेलुरा मोळा पडोली अशा अनेक ग्रामाचे या गावाची चौकशी लोकांसाठी काम की हा मोर्चासाठी निवेदन साहेब निवेदन आम्ही तुम्हाला देतोय। काही दिवस आम्ही वाट बघू, आमच्या मागण्या जर आमच्या मान्य नाही झाल्या आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्यांसोबत आमचा संघर्ष नेहमी सुरू राहील। आपण सगळ्या प्रशासनाची असे एक दिवस झाले आमच्या या मतदारसंघात विकासाची आवश्यकता राज्यामध्ये मतदारसंघाला भाजपचे एवढा असून सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये दुर्दैव सगळ्या शेतकऱ्यांना या मतदारसंघातले या प्रश्नासाठी तुम्हाला द्यावं लागेल। तोपर्यंत आमचा नेहमीच प्रकारची खूनगाठ आज राष्ट्रवादीकडून इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे। जिंतूर शेलू तालुक्यात गेल्या 1 वर्षापासून सातत्याने शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत। त्याच्यात प्रामुख्यानं सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे आमचा की शेतकऱ्यांना सोयाबीनला त्या ठिकाणी 7,500 रुपये क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांचं घेतलं पाहिजे। कापूस सुद्धा किमान 12,000 रुपये क्विंटल शेतकऱ्यांचा घेतला पाहिजे। ही प्रामुख्याने पहिली मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे की या मतदारसंघामध्ये मागच्या वर्षी सततचा पाऊस पडला होता। सततच्या पावसामध्ये या राज्य सरकारने जवळपास 13,600 रुपयाची घोषणा या सरकारने केली होती, पण ते 13,600 रुपये आणखी सरकारने दिले नाहीत। त्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे आणखीन बाकी आहेत, ते पैसे तात्काळ मिळावेत। 2022-23चा पीक विमा जो भरलेला आहे त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 25% अग्रिम मंजूर केलं। 100% अग्रिम आमच्या शेतकऱ्याला भेटलं पाहिजे, ती पण आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे। आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी एकही अधिकारी सध्या म्हणजे रेग्युलर नाही। बहुतांश अधिकारी आमचे चार्जवर आहेत, प्रभारी आहेत आणि हे सगळे शेतकरी रोज चक्रा मारते BDOकडं, डेप्टी कलेक्टरकडं, तुमच्या COकडं। एकाचंही काम या ऑफिसमध्ये होत नाही। या अधिकाऱ्याची सुद्धा भरती झाली पाहिजे। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीनं आक्रोश या ठिकाणी या आक्रोश मोर्चामध्ये आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आम्ही सरकारला निवेदन दिलं। जर या आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर यानंतरचं एक मोठं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आमच्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही काढणार आहोत। सरकार मागण्या मान्य करेल असं वाटतं। शेतीमालाला भाव नाहीये आज मोठ्या प्रमाणावर, कापूस असेल, सोयाबीन असेल, आणि सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय असं वाटतं। मागण्या होतील तुमच्या? 1 वर्षापासून आम्ही मागण्या करतोय। खरं पाहिलं तर पंजाब हरियाणामधल्या 10 महिने आंदोलन केलं आणि 10 महिन्याच्या नंतर त्यांना न्याय भेटला। आम्ही सुद्धा वाट बघू की या सरकारकडून काही अपेक्षा करू। जर सरकारने या ठिकाणी आमच्या मागण्या मंजूर नाहीच केल्या तर लोकशाही आता ही नेहमी किती दिवस ठेवायची? काहीतरी वेगळं आम्हाला करावं लागेल, तरच हे सरकार या ठिकाणी जमिनीवर येईल। ती सुद्धा भूमिका शेतकऱ्यांना घेण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, अशा प्रकारची आमची मागणी। स्थानिक आमदारांनी तुमच्यावरच आरोप केलाय की विकास निधी रोखतायत माझे आमदार, आणि काल शाळेचा त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्याच्यामध्ये तुमच्यावरच त्यांनी आरोप केलाय की आलेला निधी तुम्ही न्यायालयामार्फत रोखण्यात येते तुमच्याकडून माझी आमदारांकडून। मी कालच तो व्हिडिओ बघितला, त्याचं मी उत्तर आताच माझ्या भाषणात दिलं की माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी किती हॉस्पिटल बांधले, माझ्या कार्यकाळामध्ये मी किती नवीन 33 की उभे केले, माझ्या कार्यकाळामध्ये मी नवीन किती शाळा बांधल्या, किती कोल्हापुरी बंदराचे मी कामं केले, याचा लेखाजोखा मी आता माझ्या भाषणात सांगितला। आणि त्यांनी जो आरोप केला माझ्यावरती की DPDCमध्ये स्टे घेतला, एखादा कोर्टाचा जज काही चुकीचा स्टे देत नसतो, त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत। मागच्या DPDCमध्ये एखादा रस्ता इनकम्प्लीट असेल, तो अर्धवट झाला असेल, तर तो रस्ता पुढच्या DPDCमध्ये पूर्ण करावा, हे शासनाचा नियम आहे। त्यांनी तसं न करता जे खराब रस्ता आहे ते न घेता जो चांगला रस्ता आहे ज्याच्यावर काही ना काही त्यांना खालीवरी करायचं,
तो रस्ता DPDC मध्ये मंजूर केला. ज्या गावामध्ये समक्षमभूमीची गरज आहे त्या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारे त्या ठिकाणी निधी मंजूर व्हायला पाहिजे. त्यांनी लोकसंख्येची आड बघितली नाही, तिथं निधी मंजूर केला. ज्या खरोखर शाळा खराब झाल्यात त्या ठिकाणी शाळेची गरज आहे त्या ठिकाणी शाळा न टाकता त्या ठिकाणी जवळच्याच कार्यकर्त्याच्या सरपंचाला सांगून त्या ठिकाणची गावं घेतलेत. या सगळ्या बाबीमुळं हायकोर्टाने स्टे दिला आणि हा स्टे शेवटी जज जो निर्णय घेईन तो निर्णय सगळ्याला मान्य असला पाहिजे. म्हणून आमदारांनी जे माझ्यावरती आरोप केला त्याचं उत्तर मी आता दिलं आहे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर आमदारांनी द्यावं. ते कोणतं उत्तर द्यावं की त्यांनी 4.5 वर्षामध्ये मी जसं सांगितलं की मी 8 TTSQ उभे केले, मी 8 हॉस्पिटल उभे केले, मी या ठिकाणी नवी शाळा उभ्या केल्या, तशा प्रकारचं हॉस्पिटल, तशा प्रकारचं TTSQ, तशा प्रकारचा मोठा बॅरेज हे त्यांनी दाखवावं असं मला आमदारांना विचारायचं. सातत्यानं DPDCच्या निधीवरून आरोप केला जातो. नेमकं तुम्ही काय क्लेम केलेलं न्यायालयामध्ये, कशामुळे हा निधी थांबला? आणि मी क्लेम केलेला नाही. मी काही DPDCचा सदस्य नाही, मी काही आमदार नाही. याचिका दाखल काय न्यायालयामध्ये जे काही ग्रामपंचायतचे सरपंच गेले त्या सरपंचाचा अधिकार आहे ना की एखाद्या गावातला सरपंच जर गावात शाळा नसल, एखादी समक्षमभूमी नसल, रस्ता नसल, त्या सरपंचाची अपेक्षा असते की माझ्या गावात विकासाचं काम व्हावं. असे काही सरपंच कोर्टामध्ये गेलेत आणि त्या सरपंचाच्या याचिकेमुळे तो स्टे भेटलेला आहे. ते काय विजय भांबळेच्या स्वतः याचिका दाखल नाही केली, त्या गावातल्या सरपंचाने याचिका दाखल केली आणि त्या सरपंचाची दखल कोर्टाने घेतली. याचा अर्थ काही ना काही काळं गोरं आहे म्हणून कोर्टाने स्टे दिलेला आहे. तुमच्यावर आरोप का केला जातो सातत्यानं? आता ते आमचे म्हणजे काही सांगण्याची काही आवश्यकता दिसत नाही मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मात्र द्यावं. मी जे सांगितलं, मी 33 केले, मी हॉस्पिटल बांधलं, मी बॅरेज बांधले, मी शाळा बांधली, याचं उत्तर मात्र त्यांनी फेसबुक आमदारांनी ते उत्तर दिलं पाहिजे. आणि आमदार मॅडमला मला सांगणे की आता 6 महिने राहिले, किमान आता तरी फेसबुक व्हॉट्सअप जरा कमी चालवा आणि लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हे लोक एवढे आज आले 5,000 6,000 शेतकरी, यांचे कामं झाले असते तर हे शेतकरी रस्त्यावर आले नसते. म्हणून आमदारांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडं लक्ष द्यावं. यांचं खरोखर किती वजन आहे आता हे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. मी आत्ताच सांगितलं 132 KV आमच्या बोरीचं हिंगोलीमध्ये घेऊन गेलेत, बोरीचं 132 KV हिंगोली जिल्ह्यात घेऊन गेलेत. त्यांनी त्यांचं वजन वापरावं आणि ते 132 KV आमच्या बोरीला त्यांनी वापस करावं, अशा प्रकारचं मला त्यांना सांगितलं. ये न्यूज़ कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद आयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाज़त। जय हिंद।